तर माझ्या शेजारी खरगे होते. खरगेच्या अध्यक्षाखाली ती बैठक झाली आणि खरगेंनी सतत सुचवलं की प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्या सहज निर्मितीला सामोरं जाताना त्याचा प्रयत्न अवश्य करावा. ते त्यांनी त्याच्यानंतर वर्ष झाली का नाही हे मला माहिती नाही. तर आम्हाला सगळ्यांची इच्छा आहे की त्याच्याकडे कसं जावं. बच्चूकडूंनी तुम्हाला भेटीचं निमंत्रण दिल्याची माहिती आहे आणि उद्या तुम्ही भेट घेणार आहात. बच्चूकडूंनी तुम्हाला भेटीचं निमंत्रण दिल्याची माहिती समोर आलेली आहे आणि उद्या परतवाड्यात तुमची भेट. त्यांनी असं सांगितलं की त्या रस्त्याला मी जातोय तर 5 मिनिटं माझ्याकडे चहा घेऊन जा. तर मी काय सर बच्चू नाराज आहेत. बच्चूकडू महायुतीमध्ये नाराज आहेत. आता तुम्ही त्यांच्याकडे चहासाठी जाताय. अशा वेळेस बच्चू कडू महाविकास आघाडीत येतील किंवा त्यांना आणण्याचा काही प्रयत्न होणार आहे का? त्यांच्याकडे जातोय त्याच्यावर काही राजकीय हेतू नाही. एका विधानसभेच्या सदस्याने चहा प्यायला म्हणून सांगितलं त्याची वेगळी चर्चा करायचं काही काय. मग ते येण्यास इच्छुक असते तर आपण घ्यायला तयार आहे का? कसं माहिती ते तयार असते तर इंडिया आघाडीमध्ये मायावतीचं सामील होणं याच्या संदर्भात जे काही संकेत मिळत आहे याला काय दुजोरा आहे किंवा मायावती ठराविक अंतर राखण्यात तर इंडिया मायावतीचा महत्वाचा रोल हा उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये असं महत्वाचं सरकारी जे समाजवादी पार्टी आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये समाजवादी पार्टीचा त्या संबंधीचा वेगळा दृष्टिकोन आहे. समाजवादी पार्टीला दुखून आम्ही कुठला निर्णय घेण्याच्या विचारात नाही. अजित पवार म्हणाले की विरोधाकडे मोदींच्या विरोधात पंतप्रधान चेहरा नाही. ठीक आहे असं सगळं वाटतं तसं आम्हा लोकांना आणि सर इंडिया आघाडीच्या चेहरा याची काय आवश्यकता असेल तर असं नाही. एक उदाहरण सांगतो. 1977ची निवडणूक झाली. निवडणूक झाल्याच्या आधी तुम्ही प्रधानमंत्र्यांच्यासाठी नाव दिलं नव्हतं. निवडणूक झाल्यावर जनता पक्ष प्राप्त झाला आणि त्यानंतर मोरारजीभाई देसाई यांची निवड झाली. मोरारजीभाई देसाईंचा चेहरा राखून 77ची निवडणूक आम्ही केली नव्हती. सर इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे आहेत. त्यांना 2 जणांनी विरोध केलेला आहे, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार. तर अशा काय पाहत इंडिया आघाडी म्हणजे सगळं विरोध केला असेल तर मी त्या मिटिंगला आलो. त्यांचं म्हणणं होतं की पंतप्रधान पदाचा उमेदवार आत्ताच जाहीर करण्याची गरज नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्या त्या संदर्भात काँग्रेसची उद्या नागपूरला तुम्ही कशा पद्धतीने या काँग्रेस पक्षाची बैठक आहे. त्याचं काय होणार मी करतात मी काय काँग्रेस पक्षात नाही. पण काँग्रेस पक्षाची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये आमचा अंदाज असा आहे की इंडियाची जी स्कीम तयार करतो त्याला पोषक सोयीचं असे विचार त्या ठिकाणी मांडले जाते. भाजप रामबंधूच्या नावावर राजकारण करत आहे असं जयंत पाटील सुद्धा म्हणाले आज सकाळी आणि अंबादास दानवे सुद्धा म्हणतो. भाजप जे आहे ते राम मंदिराच्या नावावर राजकारण करत आहे असा आरोप होतो. वंचित बहुजन आघाडीची काल बैठक होती त्यांची महाराष्ट्राची. त्यांनी महाविकास आघाडीकडे 12 जागा मागितल्या लोकसभा आणि 15 दिवसात महाविकास आघाडीनं आम्हाला उत्तर द्यावं असं पण काल प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं. इंडिया आघाडीच्या आतापर्यंत जेवढ्या काही बैठका झाल्या त्याच्यामध्ये लोकसभेचं सूत्र तुम्हाला अजून आलं नाही असं म्हटलं जातं. केव्हा ठरवणार सूत्राची आम्ही चर्चा केली. केव्हा करणार साधारणतः आमच्या डोक्यात असं आहे की पाहिलं विषय सेशन इथं 15 दिवसात 3 वर्षात 4 वर्षात रोज त्याला आपण घ्यावं लागेल. तर बजेट काही मान्य पुढचं राहिले नाही. ते तात्पुरतं बजेट मंजूर करावं लागेल. ते मंजूर झाल्यानंतर
निवडणूक घ्यायला जी अर्थव्यवस्था उभी करावी लागेल ती तेव्हा होतं. त्याच्यानंतर निवडणुका जाईल. आणि आमच्या बसून जायला फक्त एक वाक्यता कशी करता येते, कुठं बदलेत असले तर त्याचा मार्ग कसा करता येईल या प्रक्रियेत सरकारला 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलेलं आहे. तुम्हाला निमंत्रण आलेलं आहे का? आले असेल तर तुम्ही जाणार? ते सगळे देव धर्म पूजा असल्या त्या सगळ्यापासून मी जरा वाजवलं. माझी सरकारची स्थानं आहेत एक दोन ठिकाणी तिथं जातो, पण त्याचं जाहीर किंवा जाहिरात कशी करतो व्यक्तिगत कुठे श्रद्धा असते त्यानुसार आलं शकतं. त्यासाठी कुणी निमंत्रण द्यायची किंवा सुरुवात बघायची काही गरज नाही. लोकसभेच्या किती जागा लढवणार आहे? राष्ट्रवादी लोकसभेच्या किती जागा लढवणार आहे? आमची बैठक अजून झाली नाही आणि पहिल्यांदा आम्ही काँग्रेस आणि उद्धवसाठी तिघे एकत्र आमचे लोक बसतील आणि त्याच्यातून प्रोसेस सुरू होईल. बांटने के बाद भाजपा ग्रुप में बंटने के बाद उसको रिवोक करने में आपको कितना टाइम लगेगा या कर लिया है और उसका क्या स्ट्रेटेजी क्या है? राजपा 2 वोटों में बंटने के बाद उसको फुल स्ट्रेंथ में लाने के लिए आपको कितना समय लगेगा और उसकी क्या स्ट्रेटेजी है? स्ट्रेटेजी का फर्जी को बता कोई स्ट्रेटेजी करके हम कुछ तैयारी कर ले मध्ये किंवा जल्लोषाचं वातावरण आहे की इव्हेंट सारखं वाटतं. नेमकं काय याच्याशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का? खूप मोठी लढाई जिंकली किंवा खूप मोठी दिवाळी अशा पद्धतीने करताय. विरोधक कसे पाहतात त्याच्याकडे? विरोधक आम्ही या दृष्टीने पाहतोय की सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या पाठीवर मिळवण्यासाठी ठोस असा कार्यक्रम नाही. त्यामुळं राम मंदिर एवढे एकच निमित्त घेऊन जनतेमध्ये ते वेगळं मत तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यापेक्षा दुसरं काही शकत. लोकसभेत खासदारांच्या निलंबनानंतर विरोधकांना त्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो. साधी गोष्ट आहे की 146 खासदारांना काय त्याची चूक होती? सदनामध्ये काही बाहेरचे लोक घुसले. ते घुसले त्यांनी गॅस आणला, तो गॅस शोधला आणि काही लोक बाहेर तेच करतात. त्यानंतर सदन झाल्यावर हे लोक कोण होते, त्याच्यामागे काय शक्ती आहे याची माहिती सरकारने द्यावी. एवढी मागणी आपुलकीने केली आणि त्यासाठी आग्रह झाला. त्याचा परिणाम 146 लोकांना बाहेर काढला. सभागृहामध्ये सभागृह चालू असताना बाहेरचे लोक येतात, घुसतात आणि त्या ठिकाणी गॅस करतात. त्याची माहिती घ्यायला नको. हा असा काही प्रश्न नसतो. त्यामुळे साध्या प्रकारची माहिती द्या ही विनंती केल्याच्या नंतर आम्ही माहिती तर देणार नाही, सदनामध्ये येणार नाही. काय बोलायचं असेल तर बाहेर बोलू आणि तुम्ही आग्रह करत असाल तो बाहेर. याचा अर्थ संसद कशा पद्धतीनं सत्ताधारी पक्ष चालू शकतो याचा उत्कृष्ट नाही. खासदारांना निलंबित करणे हा एक बेस होता की याच्या मागचं दुसरं काही कारण होतं किंवा संसदेत या खासदारांना निलंबित केल्यानंतर काही ठराव पास करण्यात आले? नाही, 3 निर्णय केली. संसद तासाच्या 3 निर्णय मंजूर केली. वेतन चर्चा सुद्धा नाही आणि त्याच्यात काही गंभीर गोष्टी आहेत. प्रत्येकांच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी आहेत. बीजेपी कार्यकाल में जितनी ईडी की सीबीआई की कार्यवाहियां हो रही है वो उस बारे में थोड़ा सा आपको क्या लगता है? जानबूझकर बीजेपी कार्यकाल में ईडी की सीबीआई की इतनी ज्यादा कार्यवाहियां हो रही है जास्त कारवाई करून राहिली ईडीच्या आणि सीबीआयच्या
या एजन्सीचा वापर त्यांच्या विचाराची संगत असलेल्या त्याची संगत नाही त्यांना नावनीत करायचं, त्यांना त्यांच्या ॲक्टिव्हिटीपासून थांबवण्याचा प्रयत्न करायचा, याचे दुसरं काही नाही. या सर्व एजन्सी या आता सत्तर आणि पक्षाच्या त्यांचं उद्याचं राजकारण करण्याच्यासाठी एक सोयीचं इन्स्ट्रुमेंट म्हणून आज वापरले जाते. आज ते हे करू शकतात. उद्या निवडणुका झाल्याच्या नंतर देशात बदल होईल असे आम्हाला खात्री आहे आणि त्यावेळेला अशा यंत्रणांचा वापर कसा केला जातो हे लक्षात ठेवून त्याच्यात काही दुरुस्त्या या करण्याचा विचार आम्हाला करावा लागेल. एनसीपी का जो चुनाव चिन्ह है घड़ी, वो अभी 2 गुटों में एनसीपी बटी है, तो चुनाव चिन्ह का रिजल्ट क्या चुनाव के पहले आएगा? ये मामला इलेक्शन कमीशन के सामने है. इसका फाइनल डिस्कशन हुआ. फाइनल डिस्कशन करने के बाद इलेक्शन कमीशन ने इस पर हम फाइनल डिसीजन अनाउंस करेंगे. ऐसी बात हम लोगों को कहिए, हम जाहिर नहीं करेंगे. मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील एकीकडे आंदोलन करत आहे, तर दुसरीकडे तुमचे जे पूर्वीचे सहकारी होते मंत्री शिवराज हे माळी समाजासाठी आणि ओबीसीसाठी आंदोलन करत आहे. या दोघांमध्ये जी वादाची ठिणगी पडली तर राज्यात एकीकडे म्हणजे यातून काही सामाजिक ध्रुवीकरण निर्माण होत आहे. आमचा प्रयत्न त्याच्यातून सामाजिक ऐक्य कसं आहे, समाजामध्ये कसूचा राहणार नाही याच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. जी काही मागणी केलेली आहे आरक्षणाची किंवा सोयीची, ठीक आहे, त्याच्यात जे योग्य असेल ते सरकारने करावं. पण हे सगळं करत असताना इतर जे घटक आहेत त्यांच्या हिताची सुद्धा दर्शन करावी अशी मागणी आहे. आणि ती मागणी आज याच्यातून 2 समाजात कटुता होणार नाही या पद्धतीने. बीजेपी के वरिष्ठ नेता जो है वे आपकी बात मानते हैं और अभी ये कल प्रेस के सामने दीदी ने कहा है कि आपकी बातें बीजेपी के वरिष्ठ नेता सुनते हैं और किसने कहा? सुप्रिया ताई ने कहा, सुप्रिया ताई ने कल कहा है तो यूट्यूब पे पूरे याची माहिती तुम्ही सरकारला मागितली, त्यांनी दिली नाही. त्याचं उत्तर देताना त्यांनी संसदेच्या दोन्ही सदनाच्या सभागृहातल्या सदस्याला निलंबित केलं. परंतु त्यांची जी बाजू होती बेरोजगारीचा जो काही मुद्दा आहे तो चव्हाट्यावर आणण्याची होती आणि विरोधी पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं अजून कोणीही धाडस केलं नाही. त्याच्यामध्ये सरकारने माहिती द्यावी हे सांगितलं की हे सांगत असताना हे करून दुसरे का त्याच्यावर काय होतं, त्याची काही मागणी होती का, त्याचा पास कुणी काढला, या गोष्टीची सुद्धा आम्ही माहिती घेतो. पण माध्यमांकडून ती माहिती पुढे आली आहे. जे मुलं पकडल्या गेले त्यांच्या स्टेटमेंटमधून ती माहिती पुढे आली आहे. आम्ही इतके शिकलो, इतके वर्षापासून नोकरीसाठी शिकतोय, आम्हाला नोकऱ्या मिळाल्या नाही. त्याचं काही दुसरं रास्त असेल तर ते नजरअंदाज करून चालणार नाही. त्यांनी जे काही काम केले ते चुकीचं आहे, पण चुकीचं काम करायला तो उद्देश का लावला, त्याला काही गंभीर कारणं असतील तर त्याची सुद्धा नोंद सरकारने घेतली हा आमचा अनुभव आहे. महाराष्ट्र में बार-बार जिस तरह सत्ता परिवर्तन होना है, उसकी सरकार में लगे, तो ऐसे विकास का कितना असर पड़ता है? क्योंकि आप बहुत ज़्यादा एक्सपीरियंस होल्डर है, तो किसी भी राज्य में महाराष्ट्र जैसे शिक्षित और बहुत पुरोगामी राज्य में उसका कितना असर पड़ता है? जो बार-बार सरकार बदलती है, डिस्प्लेस जो हम लोग एक गठबंधन कर लेते हैं. सर आप ऐसा वाकई पता है महाराष्ट्र की सरकार जो बार-बार बदली जा रही है, पहले उद्धव ठाकरे के साथ में, बाद में अभी दूसरी सरकार आ गई, तो ऐसे विकास पर क्या असर पड़ता है?
डेवलपमेंट नजरअंदाज करके काम करेंगे तो जब उनको मौका मिलेगा तो समर्थित आहे. एक स्थानिक प्रश्न तुम्ही म्हणाला की लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात दोन्ही पक्ष एकत्र येतात. त्याच्यामध्ये अमरावतीचा क्लेम राष्ट्रवादी करेल का? ते मागच्या वेळेला ही जागा राष्ट्रवादीकडे होती आणि राष्ट्रवादीच्या विषयी स्थानिक सरकारी त्यांची आग्रह या जागेच्या संबंधीचा आहे. आमच्या सरकारचा जो आग्रह आहे त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यावं लागेल. याचा अर्थ उद्या लगेच सर्व आग्रह करू. थँक्यू सर. थँक्यू. अमरावतीमध्ये शरद पवार माध्यमांशी संवाद साधत होते आणि त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. शरद पवारांनी भाजपावर हल्लाबोल देखील केलेला आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा शरद पवारांनी मांडलेला आहे. या व्यतिरिक्त विरोधकांना नाउमेद करण्यासाठी ईडीचा वापर केला जात असल्याचं देखील शरद पवारांनी म्हटलंय. यानंतर पुढची महत्त्वाची